तर शिंदेंवरचं गाणं हा एक व्यवसायाचा भाग असल्याचं स्पष्टीकरण कुणाल कामरा याच्याकडनं आलंय। विशेष अधिकार समिती समोर कुणाल कामरांनी दिलेलं हे स्पष्टीकरण, कागदपत्रांचा आढावा घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल। माझी काहीही चूक नसल्याची प्रतिक्रिया कुणाल कामरा यांची। तर यावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया आली आहे। कामरा हे उत्तम प्रकारे विडंबन करतात, विटंबन नाही। यावरती फार तणाव निर्माण करणं योग्य नाही असं संजय राऊत म्हणाले। तर कुणाल कामरा मूर्खपणासारखं बोलतोय, शिरसाट असं त्यांनी म्हटलंय। शिरसाटांनी म्हटलंय की कुणाल कामरा मूर्खपणासारखं बोलतोय, तुमचा व्यवसाय आहे याचा अर्थ कुणावरती टीका करणं होत नाही असं संजय शिरसाट म्हणाले। कामरा हे एक स्टँडअप कॉमेडियन आहे। ते उत्तम प्रकारचं स्क्रिप्ट लिहितात, गाणी लिहितात, विडंबन करतात। ते विटंबना करत नाहीत, विडंबन करतात। विटंबना आणि विडंबनात फरक आहे। कुणाल कामरा यांनी एका हिंदी गाण्यावरती विडंबन काव्य नव्यानं रचलं, जसं आचार्य अत्रे मराठीमध्ये करायचे, रामदास फुटाणे करतात। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवरती आता फार तणाव निर्माण करणं आणि विधिमंडळाच्या त्या हक्कभंग समितीचा वेळ आणि खर्च वाया घालवणं योग्य नाही। कुणाल कामरा जो ज्या मूर्खपणा बोलतोय ना, मूर्खपणासारखा, लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिला, तुमचा व्यवसाय आहे याचा अर्थ कुणावर टीका करणं असं होत नाही, कुणाच्या भावना दुखवणं असं होत नाही। म्हणून कुणाल कामराची आता साक्ष चालू आहे। काही दिवसांतर त्याला त्याचा रिझल्टही कळेल, मग तो ठिकाणावर येईल। परंतु कुणाल कामराला आता जेलमध्ये जावं लागेल एवढं मात्र निश्चित झालेलं आहे।